एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची वाय दर्जाची सिक्युरिटी काढून घेतलेली आहे। आता केवळ एकच रक्षक त्यांच्यासोबत राहणार आहे। आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मधील नाराजीच्या चर्चा रंगत असतानाच अशातच आता शिंदेच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, मात्र आता त्यात कपात केल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे। शिवसेना नेत्यासोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे। ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती आता मिळते। पण त्यामुळे आता या शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तर या सुरक्षा कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना। याआधी शिंदेच्या आमदारावरचं वाय दर्जाचं सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती। त्यामध्ये या आमदारांपुढे मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या, तसेच या आमदारांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात असायची। ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे। त्यामुळे नव्या नियमानुसार शिंदेच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलीस गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलीसही कमी करण्यात आलेले आहेत। नव्या नियमानुसार शिंदेच्या आमदारासोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे। त्यामुळे शिंदेच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। याआधी सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एकच रक्षकासह फिरावं लागणार असल्यानं गृह खात्याच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली होती। शिंदे सोबतच आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती। यावरून अनेकदा सरकारवर आक्षेप घेण्यात आले होते, पण 2.5 वर्षाच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती। आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये कपात केलेली आहे आणि आता ती त्यांची जी वाय दर्जाची सुरक्षा होती ती काढून घेण्यात आलेली आहे। त्यावेळेस कामून काढली नव्हती, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यामुळे त्यांच्या आमदाराची सुरक्षा तशीच होती। परंतु आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांची आता सुरक्षा काढून घेतली का काय अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आणि तसं बघायला झालं तर पोलीस आपले कर्मचारी सुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी आहेत आणि जे आमदार खासदार जे IT मध्ये चालत होते, आता पोलिसाच्या एक महाग, एक पुढी गाडी, एक घरापुढी अशा प्रकारचे जे स्टंटबाजी करत होते त्यामध्ये आता त्यांना कपात करण्यात आली आहे। ज्याच्या जीवाला धोका नाही, फक्त अशांच्या सगळ्याची वाय दर्जाची सिक्युरिटी काढून घेण्यात आलेली आहे आणि ज्याच्या जीवाला धोका आहे त्यालाच फक्त ही वाय दर्जाची सिक्युरिटी देण्यात आलेली आहे। आता शिंदे गट अगोदरच नाराज होता, मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे अगोदरच नाराज होते। नंतर वाद आला पालकमंत्री पदावरून, त्यावरून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात होते आणि आता ह्याचा जास्त फटका तर शिंदे गटाला बसणार आहे। त्यामुळे शिंदे गट अजून नाराज असल्याची चर्चा देखील आता आमदारांमध्ये व्यक्त केली जात आहे। खास करून शिंदेच्या आमदारांमध्ये जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहे, कारण की जास्त सुरक्षा जी आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची सुरक्षा जास्त असल्यामुळे किंवा त्यांच्यावर जी वाय दर्जाची सिक्युरिटी जास्त होती त्यांनाच आता हे फटका बसणार असल्यामुळे त्यांच्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। यावरून हे स्पष्ट होतंय की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसवर प्रचंड नाराज आहेत आणि त्यांना नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे अगोदरच्या ह्याच्यामध्ये। परंतु आता पुढे काय होतंय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बघत राहा राजटूब क्रिएटर TV। आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन तुम्हाला अपडेट मिळतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल।